अदानी समूहाने सामाजिक बांधिलकी जपत भारताच्या सामाजिक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे। या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत देशभरात 300 जागतिक दर्जाच्या शाळा आणि 30 अत्याधुनिक रुग्णालये उभारली जाणार आहेत, अशी माहिती अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी दिली। 13 मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजित नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते। हा प्रकल्प पुढील 10 वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे। अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी 2022 मध्ये त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त या दातृत्वाची घोषणा केली होती। सेवा हीच साधना या तत्वावर आधारित हा उपक्रम शाश्वत आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी आखण्यात आला आहे। कारण अदानी समूह यावेळी म्हणाले की पायाभूत सुविधा आर्थिक विकासाला चालना देतात, परंतु सामाजिक पायाभूत सुविधा राष्ट्राचा पाया मजबूत करतात। आमची जबाबदारी केवळ व्यवसाय उभारण्यापुरती मर्यादित नाही, तर भारताच्या दीर्घकालीन प्रगतीचं योगदान देणं हे आमचे उद्दिष्ट आहे। या उपक्रमाची अंमलबजावणी अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे। हे फाउंडेशन यंदा ऑगस्टमध्ये आपली 30 वर्ष पूर्ण करत आहे। फाउंडेशनने आतापर्यंत शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि शाश्वत उपजीविका या क्षेत्रात मोठं कार्य केलं आहे। बंदरे, विमानतळ आणि ऊर्जा क्षेत्रातील विस्तार करत असतानाच शाळा आणि रुग्णालयांच्या माध्यमातून संधींचा विस्तार करणे हे अदानी समूहांचं धोरण असल्याचं या माध्यमातून स्पष्ट होतं आहे। इराण, इस्रायल, अमेरिकेमध्ये सुरू असलेला संघर्ष आता भयावह परिस्थितीमध्ये गेलाय। जवळपास 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी, वित्तहानी झाली। आता युद्धाची स्थिती एका निर्णायक मोडवर पोहोचली आहे। वाढत्या तणावाची परिस्थिती लक्षात घेता अमेरिकेनं आता थेट हॉर्मुझवर हस्तक्षेप केला आहे। अमेरिकेनं त्यांचे खतरनाक मरीन कमांडो मैदानात उतरवलेत। अमेरिकेनं सेनेच्या या सक्रिय सहभागामुळे असं म्हटलं जातंय की ही तणावपूर्ण परिस्थिती आता महायुद्धात बदलण्याची शक्यता आहे। अमेरिकेनं त्यांच्या एम्फिबियस स्ट्राईक ग्रुपवर US त्रिपोलीला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ परिसराच्या दिशेने पाठवलं आहे। हे जहाज पाणी आणि जमीन दोन्ही जागेवर ऑपरेशन करू शकतं। यामध्ये जवळपास 2500 मरीन कमांडो सामील आहेत। हे सैनिक जमिनीवरच्या लढाई आणि वेगवान हल्ल्यांसाठी ओळखले जातात। यामुळे असा अंदाज लावला जातोय की अमेरिका आता आर्मीलाही युद्धात उतरवू शकते। हे युनिट अचानक हल्ला करणं आणि धडाडीचे निर्णय घेणं यात माहीर आहे। आता USA त्रिपोली जपानमध्ये तैनात आहे। पुढील 1-2 आठवड्यात हे अमेरिकेत पोहोचेल। सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे विविध व्यवसाय जे आहेत ते बाधित झाल्याचं दिसून येतं। यामध्येच आता बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचं चित्र समोर येतं आहे। बाटलिंग प्लांटसाठी लागणाऱ्या पेट्रोलियमजन्य कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे तसेच त्यांच्या उपलब्धतेत घट झाल्याने पाणी व्यावसायिकांसमोर अडचणी निर्माण झाल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतं आहे। बाटलीबंद पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या तयार करण्यासाठी पेट्रोलियमवर आधारित कच्चा माल लागतो। मात्र सध्याच्या परिस्थितीत क्रूड ऑइलच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याची उपलब्धताही कमी होत असल्याने परिणामी प्लास्टिक बाटल्या तयार करण्याचा खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम जो आहे बाटलिंग उद्योगावर झाल्याचं सध्या पाहायला मिळतं आहे। उत्पादन खर्च वाढत असताना बाजारपेठेत त्या प्रमाणात दरवाढ करता येईल का, याबाबतही व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। कारण दर वाढल्यास ग्राहकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, तर दर न वाढल्यास उत्पादन खर्च भागवणे कठीण होत असल्याचे उद्योग क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही या परिस्थितीचा परिणाम दिसून येत आहे। जुन्नर तालुक्यातील हिवरे येथे असलेल्या एका पाणी बाटलिंग प्लांटचा आढावा घेतल्यावर या उद्योगासमोरील अडचणी स्पष्ट होत असल्याचं दिसून येतं आहे। कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढवणे, पुरवठ्यातील अडचणी आणि बाजारातील स्पर्धा या सर्व गोष्टींमुळे सध्या बाटलीबंद पाणी व्यवसायांवर ताण निर्माण झालेला आहे। तेव्हा घरातून बाहेर पडताना पाणी घेऊनच बाहेर पडा किंवा मग तुम्हाला 10 रुपयांची पाणी बॉटल 20 रुपयांना देखील खरेदी करावी लागू शकते। LPG गॅसच्या तुटवड्याने संपूर्ण जग हैराण झालेलं असताना पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांना डायमिथाईल इथर नावाच्या गॅसचा शोध लावण्यात यश आलेलं आहे। हा गॅस संपूर्णतः LPGला पर्याय ठरणार आहे। NCL शास्त्रज्ञ डॉक्टर T राजा आणि त्यांच्या टीमने 20 वर्षे संशोधन करून हा गॅस तयार करण्यासाठी लागणारे जे उत्प्रेरक आहे ते प्रयोगशाळेत तयार करण्यात यश मिळवले। या उत्प्रेरकापासून तयार झालेला DME गॅस हा व्यावसायिक वापरासाठी उत्पादन करण्यात देखील यश आलं आहे। सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये दररोज 250 किलोच्या प्रमाणात तो तयार होतोय। औद्योगिक कंपन्यांसोबत करार करून
या गॅसचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास हा गॅस LPGमध्ये 8% इतक्या प्रमाणात मिसळता येणार आहे. त्यामुळे इंधनासाठी इतर देशांवर अवलंबून असलेला आपला जो भारत आहे तो पूर्णपणे आत्मनिर्भर होईल. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास या गॅसची किंमत LPGपेक्षा कमी असेल असा विश्वास NCLच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर हा गॅस LPGपेक्षा शुद्ध असल्याने या गॅसची फ्लेम पारदर्शक असते, ज्यामुळे हा गॅस पर्यावरणपूरकसुद्धा आहे हे महत्त्वाचं. आखाती युद्धाच्या या घटनेमुळे आता आपल्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या गॅसचं संशोधन यापुढच्या काळात लोकांना उपयोगी ठरणार आहे. इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि LPG गॅस दरात करण्यात आलेली वाढ या विरोधात काँग्रेसने राज्यभरात शुक्रवारी आंदोलनं केली. LPG गॅस 60 रुपयांनी महाग करून भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटलाय. केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही दरवाढ झालेली आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी सरकारने ही दरवाढ तात्काळ रद्द करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅस संदर्भात सर्व घटकांशी चर्चा करून संसदेत धोरण जाहीर करावं अशी मागणी काँग्रेसने आंदोलनातून केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. इराण इस्रायल युद्धामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे. स्त्रीबीज तस्करी प्रकरण बदलापूरमध्ये उघड झालं होतं. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता नवनवीन अपडेट येत आहेत. राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे आता बारामतीपर्यंत रोवली गेली आहेत का असा प्रश्नही उपस्थित झालाय. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. बारामतीमधील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरशी या प्रकरणाचे धागेदोरे जोडले जात आहेत. ज्या एजंट महिलांना पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतलं आहे त्या महिलांकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलांना बारामतीमधील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. या संदर्भात आम्ही बारामतीमधील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डॉक्टर आशिष जळक यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला तेव्हा डॉक्टर जळक असे म्हणाले की 2 दिवसांपूर्वी आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याचे अधिकारी माझ्या हॉस्पिटलला आले होते. 2022 पासून आतापर्यंत 5 वर्षाची त्यांनी रुग्णालयाची नियमितता तपासली, काही कागदपत्रांची तपासणी केली, परंतु बदलापूर स्त्रीबीज रॅकेट संदर्भात माझ्याकडे कोणतीही विचारणा किंवा चौकशी करण्यात आली नाही. माझा त्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. यामुळे आता या स्त्रीबीज प्रकरणाचे धागेदोरे बारामतीमध्ये सुद्धा आहेत का याची चर्चा पुण्यात सुरू झाली आहे. मुंबईच्या वाहतुकीचे चित्र बदलून टाकणारा एक महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 23,487 कोटी रुपयांच्या खर्चाच्या वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या नवीन मेट्रो मार्गिकेची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे उपनगरातून थेट दक्षिण मुंबईत जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास आता अधिक वेगवान, सुखकर आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. हा नवा मेट्रो मार्ग एकूण 17.5 किलोमीटर लांबीचा असेल. विशेष म्हणजे मुंबईतील वाढती गर्दी आणि उपलब्ध जागेचा अभाव लक्षात घेता या मार्गाचा बहुतांश भाग भूमिगत असणार आहे. वडाळा या महत्त्वाच्या जंक्शनला थेट गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळाशी जोडल्यामुळे मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईतील प्रवासाचे अंतर अवघ्या काही मिनिटावर येणार आहे. सध्या वडाळा आणि दक्षिण मुंबई दरम्यान प्रवास करण्यासाठी रस्ते वाहतुकीवर मोठा ताण येतो. वर्दळीच्या वेळेस या प्रवासाला तासनतास लागतात. मात्र मेट्रोच्या या नवीन टप्प्यामुळे रस्ते वाहतुकीवरील भार लक्षणीयरित्या कमी होईल. यामुळे केवळ इंधनाची बचत होणार नाही तर मुंबईकरांचा वेळही वाचणार आहे. या प्रकल्पाची घोषणा करत मुख्यमंत्र्यांनी विकसित मुंबईचा संकल्प अधोरेखित केला आहे. 23,487 कोटी रुपयांची ही गुंतवणूक मुंबईच्या पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक मोठे पाऊल मानली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, जलद गती आणि पर्यावरणपूरक प्रवास ही या मेट्रोची प्रमुख ओळख असेल. तुम्ही जर वारंवार राष्ट्रीय महामार्गाचा वापर करीत असाल आणि वार्षिक टोल पास सुविधेचा लाभ घेत असाल तर येत्या 1 एप्रिलपासून तुम्हाला अधिकची रक्कम भरावी लागणार आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं वार्षिक टोल पासचे दर वाढवले आहेत. आता 3,000 रुपयाऐवजी 3,075 रुपये भरावे लागणार आहेत. 1 वर्ष किंवा 200 वेळा टोल क्रॉसिंगसाठी हे पास वैध असतात. अर्थातच त्यामुळे जर 1 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही 200 वेळा टोल क्रॉसिंग केलं तर पासची वैधता संपली असं मानलं जातं.
तुमच्या वाहनावरती, खाजगी वाहनावरती जर सक्रिय आणि वैध फास्टॅग असेल तर ह्या वार्षिक टोल पासचा तुम्हाला वापर करता येतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आपल्या टोल नाक्याच्या संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशी सूचना दिलेली आहे की येत्या 1 एप्रिल 2026 हे वाढीव दर लागू करण्यात यावेत. दरवर्षी टोल नाक्याशी संबंधित जे शुल्क आहेत त्यांची पुनरावलोकन करण्यात येतं, त्यात सुधारणा करण्यात येतं आणि त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून यावेळेस ही अल्पशी शुल्कवाढ करण्यात आलेली आहे. लद्दाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत सोनम वांगचुक यांच्यावरती कारवाई करण्यात आली होती. लद्दाखमध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनानंतर जमाव हिंसक झाला होता आणि हे आंदोलन जे आहे हिंसक झालं होतं. या हिंसक आंदोलनाच्या मागे सोनम वांगचुक आहे असं सांगत स्थानिक पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अचानकच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करून त्यांना लद्दाखच्या बाहेर जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांना कुठल्या जेलमध्ये ठेवण्यात आलं या संदर्भामध्ये ही याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. पण आता या संपूर्ण प्रकरणामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयानं एक आदेश काढला. या आदेशाअंतर्गत लवकरच सोनम वांगचुक यांची सुटका केली जाणार आहे. लद्दाखमध्ये जे तणावाचं वातावरण आहे ते निवळण्यासाठी तिथल्या जे नागरिक आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि कुठल्याही पद्धतीनं तणाव राहता कामा नये यासाठी सोनम वांगचुक यांची सुटका करत असल्याचं या आदेशात म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये केंद्र सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागत लद्दाखमधल्या लोकांनी केलेलं आहे. सोशल मीडियावरती ज्या पद्धतीनं पोस्ट येत आहेत, कारण गेल्या काही काळापासून म्हणजे 26 सप्टेंबर 2025 जेव्हापासून सोनम वांगचुक यांना अटक झाली आहे, देशभरामध्ये पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि इतर जे वांगचुक यांचे समर्थक आहे त्यांच्या वतीने या संदर्भामध्ये न्याय देण्याची मागणी होत होती. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सोनम वांगचुक यांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. आटपाडी तालुक्याचं नाव घेतलं की समोर येतो तो दुष्काळ. आपण याच दुष्काळी भागातून एका तरुणाने जिद्दीने आणि चिकाटीने स्वतःच्या हिमतीवर आणि त्याच्या आईच्या आशीर्वादावर चक्क लोकसेवा आयोगाची परीक्षात दणदणीत यश मिळवलं आहे. प्रवीण कोळपे या मिटके गावातील जेमतेम लोकसंख्येचं गाव, या गावातून या प्रवीण कोळपे युवकांना देशात 554वा क्रमांक मिळवत सांगली जिल्ह्याचं आणि आटपाडी तालुक्याचं नाव पूर्ण देशभर गाजवलेलं आहे. परिस्थितीशी रडत न बसता जिद्दीनं मनस्थिती बदलत त्याने त्याच्या आईच्या कष्टाची चीज करण्यासाठी संकटावर मात करत त्यानं IPS अधिकारीला गवसणी घातलेली आहे. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलेल्या प्रवीणला स्वतःच्या आईने परिस्थितीशी 2 हात करत यशाचा मार्ग दाखवला आणि आज तो IPS बनून ज्यावेळी गावात आला त्यावेळी त्याच्या डोळ्यात आईबद्दल कृतज्ञता व्यक्त होत होती. ते अश्रू सांगत होते की आई, मी तुला ही सलामी देत आहे आणि ही गवसणी घातलेली आहे. याच IPS झाल्यानंतर प्रवीणची आटपाडी गावात मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली आणि ती चक्क हत्तीवर बसवून राजशाही थाटात ही मिरवणूक काढण्यात आली. आणि या मिरवणुकीच्या वेळी चक्क आमदार गोपीचंद पडळकर यांनी पेढे साखर स्वतः बादलीमध्ये घेऊन लोकांना आणि व्यापाऱ्यांना वाटलं आणि जल्लोषात सहभागी स्वतः झाले होते. यावेळी त्यांनी आनंद व्यक्त करत नृत्यही केलं. यावेळी अख्खा गाव साक्षीला होता, या मिरवणुकीत उपस्थित होता आणि हा जल्लोष पाहत होता. गरिबीची रडत न बसता या युवकाने इतकी मोठी मजल मारली आहे. यामुळेच आटपाडी आणि मिटकी गावाचं नाव आता देशात हा IPS अधिकारी प्रवीण कोळपे नावलौकिक करीत आहे. आखात आणि जागतिक बाजारपेठेला जोडणारा होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. इराणनं या मार्गावरील वाहतूक रोखल्यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला. पण इराणनं भारताच्या 2 तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. ही 2 जहाजं पुढच्या 2 दिवसात मुंबईत पोहोचतील. भारताची शिवालिक आणि नंदादेवी ही जहाजं LPG साठा घेऊन भारताकडे निघाली आहेत.
आखातातून तेल आणि LPG घेऊन होर्मुझच्या खाडीमार्गे ही जहाजं लवकरच भारतात पोहोचतील. इराण आणि या प्रदेशातल्या इतर देशांच्या सहकार्यानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे सोडण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि इराणी नेतृत्वात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही भारतीय जहाजांच्या प्रवासाला मान्यता देण्यात आली. भारत हा आमचा जुना मित्र देश आहे, असं भारतामधले इराणचे राजदूत मोहम्मद फता अली यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांच्यात 3 वेळा चर्चा झाली होती. त्यानंतर भारतीय जहाजांचा प्रवास सुरू झाला आणि शिवालिक आणि नंदादेवी या दोन्ही जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. यापैकी शिवालिक जहाजात 40,000 मेट्रिक टन इतका LPG साठा आहे. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या खार्क या बेटावर हवाई हल्ला केलाय. खार्क बेटावर इराकच्या कच्च्या तेलाचा मोठा साठा असतो आणि याच साठ्यातून जगभरातील देशांसाठी तेल घेऊन जहाजं रवाना होतात. या हल्ल्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये आता चिंतेचं वातावरण आहे.